सुरुवातीलाच मित्रांनो, देशाच्या राजकारणातून सगळ्यात मोठी बातमी समोर येत असतानाच सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल लागतोय हे पाहतानाच महाराष्ट्रामध्ये बॅलेट पेपरवरती झालेल्या या जिल्ह्यामध्ये अखेर उद्धव ठाकरेंनी भाजपला शिंदे सेनेला चारीमुंड्या केलं चित. उद्धव ठाकरेंचा शानदार दमदार विजय, कोर्टाच्या निर्णयाचे पडसाद थेट निवडणुकीवरती आणि निवडणूक उद्धव ठाकरेंनी जवळजवळ 27 पैकी 27 जागा जिंकून शिंदे सेनेला दिला सर्वात मोठा धक्का. मित्रांनो, सविस्तरपणे ही बातमी बघूया. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आणि महाराष्ट्रासाठी नक्कीच पुढील शिवसेनेला सोन्याचे दिवस आणणारी बातमी नेमकी काय आहे, नेमकं घडलं काय ते आपण जाणून घेऊया. मित्रांनो, देशाच्या राजकारणामध्ये सुप्रीम कोर्टात सध्या शिवसेनेच्या बद्दलची सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी सुरू असतानाच देशामध्ये निकाल कोणाच्या बाजूने लागणार याकडे सगळ्यांचे तर्कवितर्क लावले जात आहेत. ज्याप्रमाणे कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केलाय, या युक्तिवादानंतर महाराष्ट्रासह देशातील सगळ्यांच्याच आशा बळावल्या आहेत की पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या हातात शिवसेना येणार, पक्ष येणार, चिन्ह येणार. या बातम्या सध्या सगळीकडे समोर येत आहेत. या बातम्या समोर येत असतानाच मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकीय वैभव म्हणून मातोश्रीकडे पाहिलं जातं. मातोश्री शिवसेना फुटल्यानंतर देखील तशाच प्रकारची अतिशय मोठ्या हिमतीनं लढत राहिली आणि शिवसेना प्रमुखांचा बाणा तसाच कडवटपणा शेवटपर्यंत राहिला. आजही मातोश्रीचं वजन तेवढंच आहे जेवढं पहिलं होतं. म्हणजे मित्रांनो, या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी जे कमवलं ते आजही तसंच आहे. पुढे जर आपण मित्रांनो बघितलं तर देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व खूप मोठ्या स्वरूपात पुढे जाताना दिसलंय. हे पुढे जातंय म्हणजेच हा उद्धव ठाकरेंचा विजय म्हणावा लागेल. आणि नेमका उद्धव ठाकरेंचा विजय कुठे आणि कसा झाला ते आपण आता जाणून घेऊया. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकांचं बिगुल वाजलंय. जिल्हा परिषदेच्या निवडणुका, पंचायत निवडणुका आता जवळजवळ डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहेत, ज्या की राहिल्या होत्या. परंतु आता त्या निवडणुकांच्या अगोदरच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून शिंदे सेनेला चिनो जावचे उत्तर जनतेकडून मिळू लागले. सध्या उद्धव ठाकरे यांच्या बाजूने पक्ष चिन्हाचा निकाल लागणार ही बातमी समोर येत असतानाच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात देखील शिंदे सेनेविरोधात प्रचंड तीव्र संताप आपल्याला समोर दिसतोय. हा तीव्र संताप एवढा होता की राजकीय समीकरणं आता बदलण्याच्या मार्गावरती आहेत. मित्रांनो, म्हणजेच एकनाथ शिंदेची शिवसेना आता पराभवाच्या छायेत होतीच, पण जेव्हा 27 पैकी 27 जागांमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेच्या दोन्ही गटाचा पराभव होतो तेव्हा मात्र देशात खूप मोठं वारं फिरले असंच दिसतंय. 2029 साली देशामध्ये विधानसभा आणि लोकसभा होणार आहेत. या निवडणुकाच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरेंनी आपली तयारी करण्याचे आदेश आपल्या सामान्य शिवसैनिकांना दिले आहेत. हे आदेश देतानाच महाराष्ट्रामध्ये आज झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये जिथे भाजपचं प्राबल्य आहे, जिथे काँग्रेसचं प्राबल्य आहे, याच गटामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला चारीमुंड्या चित करत जवळजवळ 2 दिवस चाललेल्या मतमोजणीमध्ये उद्धव ठाकरेंच्या बाजूने संपूर्णपणे निकाल फिरला असून आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 27 जागांवरती उद्धव ठाकरेंनी लीड घेतलेली आहे. या 27 पैकी 27 जागांवरती ठाकरेंचा भगवा फडकल्याचं दिसतंय. हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, अकोला या विदर्भाच्या भागामध्ये शिवसेनेचा तसा बोलबाला नाही. मात्र या भागामध्ये सामान्य शिवसैनिक, कडवट शिवसैनिक यांनी गद्दार खासदारांच्या विरोधात केलेली लढाई ही मात्र वाखाणण्याजोगी आहे. गद्दार खासदारांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंनी मिळवलेला हा विजय आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंना नवसंजीवनी देऊन जाणार ठरेल. कारण की गद्दारी करून नेते जाऊन देखील ग्रास लेवलला उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आणि संघटन किती मजबूत आहे हे यावरून पुन्हा एकदा निष्पन्न होत आहे. म्हणजे मित्रांनो, ठाकरेंचं ग्रासरूट लेवलचं संघटन, शिवसेनेची शाखा, शिवसेनेचं काम हे अजूनही तळागाळातील लोकांना जबरदस्तपणे भावलेलं दिसतंय. आणि भावलेलं राजकारण उद्धव ठाकरेंसाठी नक्कीच खूप पुढे घेऊन जाणार असेल. मित्रांनो, या सगळ्या बातम्या राज्याच्या राजकारणासाठी खूप महत्त्वाच्या आहेत.
उद्धव ठाकरे, एकंदरीत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या नवीन राजकीय इनिंगसाठी ह्या सगळ्यात महत्त्वाच्या बातम्या होत्या. पण आगामी काळामध्ये देशात वेगवेगळ्या निवडणुका होतील, त्यावेळी देखील एकनाथ शिंदेना आताच भीती वाटू लागली की उद्धव ठाकरेंनी जर आपला असाच पराभव केला तर आपल्याकडे एकही नेता राहणार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे नवीन राजकीय नीती खेळण्याची शक्यता आहे. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे पुन्हा एकदा कमबॅक करताना जाणवत आहेत. मित्रांनो, यावरची आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद.